आणि आता आम्ही राईड चालू करतोय. तर मित्रांनो, आमची आज ब्रेकफास्ट राईड आहे आणि ॲज युजल मी लेट केलं आहे आज यायला. चला, मित्र आधीच पोहोचले होते, मला लेट झाला. आमची एक छोटीशी ब्रेकफास्ट राईड आहे. आमचे अर्धे मित्र मीटअप पॉईंटला भेटणार आहेत. काहीच आयडिया नाही. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन निघालोय आम्ही लोक. वाजलेत 5:54 झालेत. 6 वाजता 5 वाजता निघालं होतं, माझ्यामुळे लेट झालं त्याला. चलो, आमचा मार्शल तयार होतोय. त्या हिशोबाने त्याला फॉलो करूया हळूहळू. मला फ्युलअप पण करायचं आणि चला काका निघूया. कुठे जायचं, कुठे थांबायचंय? होल्ड घेतला होता आमचे मित्र, पण त्यांनी रॉंग सिग्नल मारून मागे गेलेत. त्यांना फॉलो करायला आम्ही निघालोय परत. ठीक आहे. भावाची रुद्रा बघ जागेवरती फिरतच नाही. अरे यार, सगळे खालून ना भाई, थांबायचं ना कुठे. लय डोकेदुखी वाटते मला. ठीक आहे, निघतोय आता. हा, आम्ही गोवंडी सिग्नलला थांबलो होतो. ठाणे बायपासने जायचं ठरलं होतं, पण आता कळलं की वाशीने निघायचंय. तर आपला परत ओल्ड वे, गावचा रस्ता बोलतो आपण त्याला, त्या रस्त्याला निघतोय. गणपती बाप्पा मोरया. निघतोय आता आपण. गाडी फिरवली आपण. लिरिक्स येत नसतील तर देवा देवाच करा. आमचा एक मित्र हा सिग्नल मारून लेफ्टने निघून गेला. तर निघाला आम्ही लोक ऑलमोस्ट. तर मी कोणा हे बरेचसे मित्र ज्यांना आम्ही थांबलो होतो, ते फायनल आपल्याला भेटलेला आहे. तर त्यांना आपण फॉलो करणार आहोत. दिवस उजळलेला आहे. अशा प्रकारे आपली राईड सुरू झालेली आहे आणि अतिशय सुंदर असा नजारा दिसतोय समोरच. मित्र, मी या वाशीवरून का चाललोय? वाशीवरून एक मित्र आहे त्याला मी फॉलो करतोय, पण मी फ्युलअप साठी थांबलो होतो. बाकीचे मित्र मागे पुढे निघून गेले. ते वाशीला कुठे एका ठिकाणी थांबलेत, तर आम्ही त्याला त्यांना पुढे माझ्यासाठी थांबलेत ते लोक. आता वाशीचा ब्रिज लागलाय. मी ह्या रोडला नेहमी आमचा गावचा रस्ता म्हणून बोलतो. आम्ही वडखळ अलिबागला जाणार आहे, हाच रूट आहे. तर आम्ही ह्या रस्त्याला लहानपणापासून ह्याच रूटने चाललोय, त्यामुळे आपण ह्या रस्त्याला गावचा रस्ता असं बोलतो. त्या गावच्या रस्त्याने आम्ही चाललोय. आता आपल्याला लागले हा वाशीचा ब्रिज. Guess that's what I get for leaning into the best friend. Now I've got one more accent, two less hands here for holding. Ignored all of my reasons for running far from my feelings. Now I'm down on my knees and watching you as you're leaving. I hear you say goodbye. वाशीच्या आतमधून राईट मारलाय. आतमध्ये म्हणजे तो वाशी सोडल्यानंतर तो ब्रिज नाही मारलाय आम्ही लोकांनी. आतमधल्या रूटने निघालोय. जो आमचा पुढचा आहे तो परेशचा मित्र आहे, ओमकार या ओमी समथिंग. आता त्याच्या पुढे आपण गेल्यानंतर भेटणार आहोत आपण. ठीक आहे. त्या मागे परेश आहे, परेशच्या मागे जयेश आहे, जयेशच्या मागे लास्टला आपला बघीरा. हा आपला लाईनअप आहे. मस्तपैकी दिसतोय खेळतोय रस्त्यावरती. अशा प्रकारे सुंदर असा कॅमेरा सेट आहे की नाही बघत होतो यार. एक ग्लोव्ह घालून कॅमेरा सगळं हँडल करणं भाई, मोटो ब्लॉगिंग करणं खरंच इझी नाही यार. चालू आहे की नाही काय माहिती समजत नाही. ग्लोव्ह मुळे क्लिक झालंय की नाही ते पण कळत नाही.
सारखं बघावं लागतंय कॅमेरा चालू झाला की नाही. समोरचा नजारा बघा, व्ह्यू बघा आणि आमचा लाईनअप बघा. छोटासा लाईनअप, फेवरेट लाईनअप आणि आमच्या लाईनअप मध्ये सगळी फॅमिलीज आहे. तर पुढे मार्शल आहे जो आम्हाला लीड करतोय, आम्हाला रस्ता दाखवतोय. त्याच्या मागे परेश आहे, परेशच्या मागे जय, जयच्या मागे मी आणि प्रतीक्षा आपल्या ॲज युजुअल नेहमीप्रमाणे शूट करते आजूबाजूचे लोकेशन आपल्या फोनमध्ये. प्रत्येक वेळी आम्हाला थंबनेल बनवण्यासाठी जे फुटेज लागतात किंवा बीटीएस टाकण्याचे जे फुटेज लागतात ते आम्हाला प्रतीक्षाकडून मिळतं. तरी अजून काही लोक आहेत आमच्या ग्रुपमध्ये जे आता आलेच नाही आहेत, कारण ते लोक गेलेत आपल्या गावी पूजेसाठी किंवा काय काय त्यांच्या गावात काही फेस्टिवल्स आहेत, तर ते गावी गेलेत. तर ते आजच्या राईडला नाही आहेत, त्याच्या राईडला मिस करणार आहेत. डोंट वरी मित्रांनो, परत करू आपण एकत्र राईड, ठीक आहे. वाव, सच अ नाईस व्ह्यू ब्रो.躲在空气闷热的房间，你开可乐喝上一整天，把鼻头先点上一根烟，去往往浮躁，也都不新鲜，多么熟悉陌生的画面，有些烟花恋人和夏天，多少电话已经加了线，多少人们还在等着改变。Go go，开始没理由，再不用考虑别人无问的感受，以前从容玩玩手，敌人担心而发愁，到了后来我才明白自己可能算个球，那就 Go go，把我踢开，曾经我不舒心的把我拒之门外，丢了最后勇气，我像一个乞फाटा丐。मला वाटतं हा स्टील फाटाच आहे. ज्या स्पीडने तो चाललाय ना आपला, जो आपला लीड करतोय, त्या स्पीडने माझे बाकीचे मित्र त्याला कॅच करत नाहीत, करू शकतात पण ते माझ्या गाडी स्लो करतात गाडी त्यांची. कारण त्यांना माहिती आहे हा आपला मागचा प्लेअर आहे जो सध्या इंजर्ड होऊन आलेला आहे, त्यामुळे ते माझ्यासाठीच ते त्यांची गाडी स्लो करतात. त्याच्यात ते आरामात त्याला कॅप्चर करू शकतात, पण त्यांनी माझ्यासाठी गाडी स्लो ठेवली त्यांची. पुढचा आपला जो लीड रायडर आहे तो काय ऐकतच नाही, तो फटाफट फटाफट चाललाय. त्याला आपण कॅचअप करायचा प्रयत्न करतोय. आपला मागे राहायला परेश, ऍक्च्युली सगळे माझे मित्र मागेच राहत आहेत, कारण त्यांना माहिती आहे आपला एक रायडर आहे जो इंजर्ड आहे. स्लोली स्लोली त्याच्यासोबतच चाललेत, मला कव्हर करत चाललेत. मित्रांनो, आपण आपल्या लोकेशनला आलोय. खिडकालेश्वर टेम्पल आहे डोंबिवलीमध्ये. तर हा त्याचा मेन गेट आहे. जस्ट एंटर केला गाडीमध्ये आतमध्ये. आता अशा प्रकारे हा खिडकालेश्वर टेम्पल जो डोंबिवलीच्या बायपासवरून येतो रस्ता, आणि इथून हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावरती डोंबिवली स्टेशन आहे. काहीतरी बोलतोय परेश. चालू आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो लोकेशनला पोहोचले, कधी आलो कळलंच नाही. खिडकालेश्वर टेम्पल, पांडवकालीन मंदिर, आणि आपले रायडर्स इथे पोहोचलेले आहेत. फटाफट फटाफट गाड्या लावूया.
हे आहेत ते मित्र जे परेश सोबत आलेत. तुमचं नाव? ओमकार. यांचीच वार्ता आमच्याकडे चालू असते दरवेळी. ओमकार, तुमचं हॉटेल पण आहे ना? काय स्टॉल आहे? हे त्यांना भेटले होते जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला होता. हे लोक मला बघायला आले होते तेव्हा यांना रस्त्यात भेटले होते. त्यानंतर आज चांगले मित्र झालेत, आमच्यासोबत राईड करत आहेत. तर आता आलोय आपण टेम्पलला. आपण प्रॉपर आपला देऊया चांगला एक इंट्रो. मी काढतो कॅमेरा माझ्या हेल्मेट मधून. ठीक आहे, चला. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर पहिल्यांदा स्वप्नील आमच्यावर राईडला आला आहे. आणि हा हो मी आपण लास्ट टाईम स्वप्नीलला बघण्याला जातावेळी आम्हाला भेटलेला होता. त्यानंतर आमची फ्रेंडशिप झाली आहे. मित्रांनो, फायनली माझ्या मागे बघू शकता तुम्ही, कालेश्वर मंदिरात आपलं दर्शन झालंय सुंदरपैकी. आणि याची खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आजूबाजूचा परिसर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर इथे तुम्ही बघू शकता एक तलाव आहे माझ्या मागे. अशा प्रकारे हा त्या मंदिराच्या परिसरात हा तलाव आहे. खूप निवांत आहे. आणि या तलावामध्ये ना छोटे छोटे फिश आहेत आणि कासव देखील आहेत. ऑब्विसली मंदिराच्या बाजूच्या परिसराचा तलाव असेल आणि कासव तर इथे असणारच. आणि या परिसराला हे बघा, आजूबाजूचा व्ह्यू बघा, खूप छान आहे. इथे हा टेम्पल आहे. अतिशय सुंदर वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटते इथे मला. एकदा तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. ॲक्च्युली हा डोंबिवली स्टेशनपासून हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावरती. आम्ही बाय रोड सेंटरवरून आलो होतो, तर त्यामुळे आम्हाला 37 किलोमीटर लागले. वाशीवरून आतमधून शॉर्टकट. आमच्यासोबत एक रायडर होता, परेशचा मित्र आहे ओमकार म्हणून. त्याने आम्हाला इथे दाखवला हा प्लेस. तर त्याचा पण धन्यवाद. त्याने आम्हाला इथे घेऊन आला. अचानक आमचा काल रात्री प्लॅन झाला की इकडे यायचं आहे म्हणून. आणि मंदिर बोलल्यानंतर आपण नाही बोलू शकत नाही. तर हा पांडवकालीन टेम्पल असून हा 1000 इयर ओल्ड आहे. ॲक्च्युली 70sमध्ये ह्याचं रिनोव्हेशन थोडंसं करण्यात आलं. पांडव जेव्हा वनवासाला निघाले होते, त्यातून त्यांना शंकराची भक्ती करण्याकरिता त्यांनी हा मंदिराची इथे स्थापना केली होती. याचे दगडी बांधकाम त्या मंदिराच्या आतमध्ये जे शिवलिंग आहे आणि त्याच्या आतमध्ये दगडी बांधकाम हे आता 70sमध्ये याचं रिनोव्हेशन झालं आहे. तिकडच्या गावकऱ्यांनी याचं रिनोव्हेशन केलं आहे. तर हा त्याचा परिसर आहे. थोडा थोडा तुम्ही बघू शकता जिकडे आतमध्ये मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये जे दगडी बांधकाम आहे ते खूप ओल्ड आहे. तिथे आपला इतिहास पाहिला आहे, 1000 इयर ओल्ड इतिहास पाहिला आहे. दाखवतो मंदिराच्या आसपास काय काय आहे ते. ठीक आहे. त्या दगडी बांधकामातून आपल्याला कळून येतं की हे मंदिर किती ओल्ड आहे आणि आपल्या डोंबिवलीत आहे. डोंबिवलीत अजून असे काही टेम्पल्स आहेत आसपास, ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मंदिराच्या उजव्या बाजूलाच श्री स्वामी शिवानंद यांची समाधी आहे, दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि दत्तांची मूर्ती, स्वामी शिवानंद. आरतीसाठी वाजत असणार नगारा. खूप यार हर्षून असणार.
श्री रामभक्त हनुमंताचं मंदिर आहे. कोणत्याही मंदिरामध्ये गेलात तर तुम्हाला हनुमंताचं एक छोटंसं मंदिर तुम्हाला बघायलाच मिळतं. हे हनुमंताचं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला एक छोटंसं विश्रामगृह आहे. इथे देखील आर्टवर्क बघायला मिळतं. महाराणा प्रतापांचा हे आर्टवर्क आहे. बघा किती सुंदर प्रकारे तयार केलं आहे. त्यानंतर झाशीची राणी यांचं देखील आर्टवर्क आहे. श्रीकृष्ण आणि राधा असा हा मंदिराच्या परिसर आहे. बघायला गेलं तर हा विश्रामगृह आहे आणि याच्या आजूबाजूला पण छोटे छोटे टेम्पल्स आहेत. छोटे छोटे टेम्पल्स आहेत मी तुम्हाला ते पण दाखवतो. हा विश्रामगृह झाला. त्या बाजूला मी तुम्हाला टेम्पल दाखवतो.